एका आईच्या मनात एक स्वप्न होतं. परकीय सत्तेखाली दबलेल्या जनतेला मुक्त करण्याचं स्वप्न. आणि त्या स्वप्नासाठी जन्म झाला एका बालकाचा. तो बालक म्हणजे शिवबा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एका लहान मुलाच्या मनात स्वराज्याचा विचार कसा रुजला असेल? रात्र झाली होती. शिवनेरी गडावर शांतता होती. जिजाऊ शिवबाला रामायण सांगत होत्या. जिजाऊ म्हणत होत्या, शिवबा, अन्याय सहन करायचा नसतो. त्यावर शिवबा म्हणाले, आई, मग आपण अन्याय करणाऱ्यांविरुद्ध लढू का? त्यावर जिजाऊ म्हणाल्या, हो बाळा, पण त्यासाठी तुला शक्तिशाली व्हावं लागेल. आजच्या काळात जिजाऊसारखे संस्कार किती गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते बरं? रात्र वारा सुटलेला होता. मावळे आले आणि म्हणाले, राजे, हा गड घेणं सोपं नाही. त्यावर शिवबा म्हणाले, सोपं नसतं, म्हणूनच करायचं आहे. आजपासून हे स्वराज्याचं पहिलं पाऊल असेल. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट झाली. अफजल खान म्हणाले, या शिवाजी, आलिंगन दे. अचानक कट्यार चमकली. शिवाजी म्हणाले, हर हर महादेव. जर त्या क्षणी महाराजांनी सावधगिरी बाळगली नसती तर इतिहास बदलला असता का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. बाजीप्रभू म्हणाले, राजे, तुम्ही पुढे जा, आम्ही खिंड रोखून धरतो. त्यावर शिवाजी म्हणाले, बाजी, तुमच्यावर विश्वास आहे. तलवारीचा आवाज, रक्त, पाऊस. त्यावर बाजीप्रभू ओरडतात, तोफेचा आवाज येईपर्यंत कोणी मागे हटायचं नाही. औरंगजेब दरबारात येतात आणि म्हणतात, शिवाजी, तुमची जागा इथे नाही. तेव्हा महाराज शांत होतात. रात्री असते सुटकेची योजना. शिवाजी महाराज म्हणतात, आज आपण कैदी आहोत, पण कायमचे नाही. त्यावर तानाजी म्हणतात, आधी लगीन कोंडाण्याचं. रात्री गड चढताना तानाजी त्यामध्ये जखमी होतात. शिवाजी महाराज म्हणतात, गड आला पण सिंह गेला. श्री शिवाजी महाराज छत्रपती झाले. जिजाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. आज आपण त्या स्वराज्याच्या विचाराशी किती प्रामाणिक आहोत? शिवाजी महाराज शरीराने गेले पण विचाराने अमर झाले. जोपर्यंत सह्याद्री आहे तोपर्यंत स्वराज्य जिवंत आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.